मला पट्टीचं रान लय आवडायचं. बांधावर बकासुरा एवढी बाभळ. झाडीची सावली 4 खळी जागा व्यापेल एवढी पाडायची. बाभळीला लागून टेकाचं रान. तिथं आई मिरच्या लावायची. मिरच्या लावाव्या आईने. कशा आखीव रेखीव असायच्या. त्या जागेवर ती खताची गाडी टाकायची, ढीग पसरायची, कोणाचा तरी तराव बघायची. रात्रीच मिरच्याचं तराव आणायची, घमेल्यात पाणी घालून त्यात ठेवायची. सकाळी उठल्यावर रेघाटा आणायची. मी तराव रेघाटा घेऊन पुढं जायचो. आई पितळेची कळशी सावरत मागून यायची. कळशी फार जड, मला उचलायचीच नाही. आई तसली कळशी बेंदाडातून सावरत आणायची. डोक्यावरचा पदर ओला चिंब व्हायचा. उभं आडवं रेघाटं मारून झालं की आई नेमं घ्यायची. खुरपं पटाटा चालायचं. घेतलेली नेमं टिचभर खोल असायची. आई 2-2 रोपांची जुडी घ्यायची. मी नेमात पाणी ओतायचो, आई रोप लावायची. आई हे काम काळजीपूर्वक आणि गतीनं करायची. तिथं आराम नसायचा. मिरच्या लावून झाल्या की आई चेंदकाचं गठोळं सोडायची, बी वेगळं काढायची. त्यातही बारक्या चेंदकात बांधलेल्या पुड्या असायच्या. विविध प्रकारचं बी असायचं. मेथी, शेपू, पावटा, मुळा, काकडी, गवार, नाना प्रकारचं बी. ती जमेल तिथं शेपू, मेथी लावायची. काळ्या रानाच्या पाठीवर ती हिरवी अक्षरं लय उठून दिसायची. सगळ्या मिरच्याच्या कडेनं पावटा लावायची. साधा पावटा नव्हं, चणूला पावटा. चारी अंगानं मोतीचूर टोकायची. बांधावर दोडकी, कारली, भेंडी लावायची. चंदन बटवा ही सगळ्यात माझी आवडती भाजी. तशी ती घरात साऱ्यांनाच आवडायची. या भाजीचं बी लावावं लागत नसे. ते खत मातीत आपोआप यायचं. मिरच्याच्या आसपास कुठंही उगवायचं. इतकी देखणी भाजी दुसरी नसावी. हिरव्यागार रोपांवर गुलाल शिंपडल्यासारखे गुलाबी डाग. त्या डागातही निळी पिवळी झाक. परमेश्वराची ही हिरवी कामगिरी मला फार आवडायची. हिरव्यागार वावरातलं ते रोप कुठंही ओळखू यायचं. पानावरचे रंग लक्ष वेधून घेत. भैरोबाच्या जत्रेतनं पालखी फिरून आल्यासारखं प्रत्येक रोप रंगलेलं. आमच्या घरात एकच भाजी करायची आणि साऱ्यांनी खायची असा प्रकार नव्हता. आम्ही भाऊ आपापल्या आवडीची भाजी शोधायचो. रानात भाजीला काय कमी. प्रकाशला राजगिऱ्याची भाजी आवडायची. कौशाला तांदळीची भाजी आवडायची. उत्तमला या दोन्ही भाज्या आवडत. मला पाथरीची, चंदन बटव्याची भाजी आवडायची. भोपळ्याची फुलं घरात साऱ्यांनाच आवडायची. माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात भोपळ्याच्या फुलासारखी चवदार भाजी मी कधी खाल्लीच नाही. ती चवच मुलखा वेगळी. आम्ही आपापली भाजी शोधायचो, निवडायचो. आई पटकन भाजी तव्यात परतून द्यायची. त्यात तिला कंटाळा नसायचा. खरं म्हणजे मला सगळ्याच भाज्या आवडत. 8 दिवसात मिरच्या जीव धरायच्या. सगळं टोकलेलं बी एका रेषेत उगवायचं. मधीच एखादी पावसाची चळक यायची, सारं गारेगार व्हायचं. 15 दिवसात हिरवं गार रिंगण फुलायचं. मातकट गंधात हिरवा गंध मिसळायचा. 13वं वय लागल्यासारखं रान बोलू लागायचं. 2 महिन्यात मिरची लेकूरवाळी व्हायची. डोळे उघडलेल्या पांढऱ्या फुलातनं हिरव्या मिरच्या लोंबू लागायच्या. पावट्याचे वेल हातपाय पसरत. जाळी गर्द व्हायची. फिरत्या रंगाच्या निळ्या फुलांनी पावट्याची जाळी फुलून यायची. साऱ्या शिवारात पावट्याच्या फुलांचा वास घमघमत राहायचा. शेंगांचे झुपके लागायचे. मोती चोऱ्याची शेलाटी तार वर उसळायची. भाज्याचा हंगाम सुरू व्हायचा. घरची भाजी तव्यावर चरचरायची. पोट फुगलेल्या गरम भाकरीवर तिला अमृताची चव लागायची.
हे देवादिकांच्या कथेतलं अमृत कदाचित देवापुरतंच मर्यादित असावं. ग्रामीण भागात शिवारातला प्रत्येक हिरवा जिन्नस अमृताला मागे टाकेल एवढा रुचकर असतो. त्यावर कृत्रिम मसाले मारायची गरजच नाही. माझी आई पटीच्या वावरात रमायची. पटीची बाभळ माय होऊन चवरी ढाळायची, मायेची सावली द्यायची. आई मिरच्याकडेनं सतत रेंगाळायची. मुठभर हिरव्या मिरच्या पदरात असल्या की आईला काळजी नसायची. तिनं बाभळीला एक खेळा मारला होता. जवळची पिशवी, भाकरी, पोत, धडपा ती खेळ्याला अडकवायची. तिचा जीव सतत मिरच्यांभोवतीच घोटाळायचा. खुरपं मातीतनं फिरायचं. भल्या मोठ्या बाभळीची गार सावली पंखा लावल्यावानी वाटायची. 2 भाकरी खाणारा माणूस 3 भाकरी खायचा. मिरच्यांनी जोर धरल्यावर आई हारकायची. पटीतल्या वावरातला घेवडा चवळी खायला आली की काळजी नसायची, कालवणाची कटकट मिटायची. कुरडूची भाजी, पात्रीची भाजी आई अधनंमधनं गोळा करायची. चवळीच्या कवळ्या पानाची बी भाजी चांगली व्हायची. मीठ मिरच्या असल्यावर काय लागतंय दुसरं. मिरच्याचा खरडा करावा माझ्या आईनं. खरडा ताटात घेतला की घमघमाट सुटायचा. आई लांबलचक शेलक्या मिरच्या काढायची, चांगल्या चिरून मीठ भरून तळायची. त्यात मोहरी, वाईस, हळद, लसूण चेचून टाकायची. तळल्याला सगळा मसाला मिरच्यांसकट पाट्यावर घ्यायची, लोटक्यानं वाटायची. तिची लोटकी पण लय भारी. वाजिवली तर खणाखणा वाजायची. लोटक्याच्या रंगात एक निळी झाक असायची. वाटल्याला खरडा पानावर घ्यावा आणि ज्ञानदेव तुकाराम म्हणून जेवायला सुरुवात करावी. खरड्याच्या वासानं मन तरारून यायचं. कालवणाची वाटी बाजूला सारून माणूस खरड्या संगट भाकरी आणायचं. आम्हा सगळ्यांना आईचा खरडा आवडायचा. आता आईही गेली आणि खरडाही गेला. राहिल्या त्या फक्त आठवणी. पावट्याच्या यालाव शेंगा लागल्या की आमच्या मिरची भोवतीनं चक्रा सुरू होयाच्या. मधमाशागत आम्ही वासावर रेंगाळायचो. शेंगा जून झाल्यावर आम्ही 3 भाऊ शेंगांवर पालथं पाडायचो. पहिल्या कालवणाला नुसती चिंबच असायची, लय चवदार. ती मोडताना सुधीक नाकात वास भरून राहायचा. शेंगा जून झाल्यावर आम्ही चौवांगानं फिरून शेंगा तोडायचो. आई म्हणायची, अरे ओळगानू कुठं बी तोडू नका, जरा शेजनं तोडा म्हणजे चोरानं नेल्याचं ध्यानात येतंय. आई सांगल तसं आम्ही करायचो. आमचा पावटा सुधीक चणूला, बारीक टप्पोरा भरलेला, लय चवदार. आई कडा कडलेल्या तेलात पावटं टाकायची, कांदा, तेल, चटणी, मिठात उलटं पालटं करायची, मग पाणी वातायची. सारा मसाल्याचा आणि पावट्याचा एकजीव होस्तवर शिजवायची. चांगलं शिजल्यावर खाली घ्यायची. आत्ता पावतर तासभर इंगळात टाकलेला दगड लाल भडक झालेला असायचा. आई दगड बाहेर काढायची. तळ हातावर बसल एवढा काचळीचा दगड. काही ठिकाणी त्याला ठिकरी म्हणतात. आई दगड भुईवर खालवर आपटायची, राग झाडायची, दगड चमच्यावर घ्यायची, त्यावर ठेचलेला लसूण, जिरं, सौंदा, मोहरी टाकायची, मग धूर निघायचा. आई दगडावर तेलाची धार सोडायची. कडा कडा आवाज होऊन आणखीन धूर निघायचा. पटकन आई तो दगड पावट्याच्या कालवणात टाकायची, झाकण लावायची. पापणी लावायच्या आत आई फोडणी देऊन मोकळी व्हायची. भुईवर ठेवलेल्या पातेल्यात कालवण रटराटा उकळायचं. मग आम्ही भराभरा ताटं घ्यायचो. आई गरम गरम भाकरी करायची, थापून नवं, हातातल्या हातावर. भाकरी कशी बदामागत लागायची. जर्मलच्या ताटातच कालवण घ्यायचं. फोडणीचा वास घमघमायचा. वासानं पोट भरायचं.
घरात 2-4 पायला दाणं असल्यावर पोटावर भाकरी मिळायची. तवा रानात आई लय प्रकारची पिकं घ्यायची. अर्ध्या एकराची पट्टी, पण त्यात घेवडा, भुईमूग, सूर्यफूल काय काय पेरायची. समाधीच्या टेकाला औंधी नाही तर गिडगा पासायची. 64-65 साली हायब्रिड आलं. पहिली पिकं कुठं परागंदा झाली कोणाला ठावं. समद्या गावाची जमीन पायाखाली घातली तरी ती पिकं भेटत नाही. ती काळ असतो एक. या पिकांनी आम्हाला जागावलं. कणसात दाणं भरायला लागल्यावर आई कवा कवा वली कणसं काढून आणायची. चादरीचं 2 कोपरं मालान पारकासला धरायला लावायची. उभ्या उभ्या चादरीचं एका अंगाचं 2 पदूर स्वतःच्या डाव्या हातात धरून उजव्या हातातल्या टिकारण्यानं कणस बाडवायची. जमिनीवर बडवल्यावर दाणं टेस्ट्यात म्हणून ही काळजी. कवा आमच्या हातातला पदर सुटला तर हाताला घावल ते हाणायची. लय शिया द्यायची. सगळं ओलं दाणं पाकडायची, कूस उडवून लावायची, मग ठेवायची. चुलीव घोगऱ्या शिजाय. मिठाचं 4 दाणं जास्त टाकायची. पोटातल्या वाढत्या आगीला घोगऱ्या शांत करायच्या. मिठाची चिटचिटती चव रात्रभर जेबेवर रेंगाळायची. हातातोंडाची गाठ कशी पडेल याचीच आईला काळजी. काय हाताला घावल ते शिजवून घालायची. मकची कणस, उमराच्या हिरव्या दोड्या, घेवड्याच्या शेंगा, आळिंब, अर्धी भाकरी आणि भाजी नावाचा बचकभर पाला आम्हाला चालायचा. आमच्या आवडीनिवडी मर्यादित असायच्या. घरचं बोकाड कापलं की आई किलोभर मटण ठेवायची. जिरं सौदा घालून लय फायना करायची. घरात 4 पैसा असल्यावर आईला काहीही मागा शिजवून घालणार. तिला कवा काटाळाच नाही. भजी मागा, झुणक्याची पोळी मागा, तुपातला शिरा मागा. गाव पालथं घालून आणल, पोरसनी खाऊ घालल. पोरं जेवली का तिचं पोट भरायचं. आता मी प्राध्यापक झालोय. खिशात कायम पैसा असतो. घरात महिन्याचा बाजार कायम भरलेला. पण बायकोला म्हटलं शिरा आणि भजी कर तर म्हणते नको, डाळीचं पीठ चरबी वाढवतं. तिला म्हटलं अंड्याचं पिठलं कर तर लगेच म्हणते नको, गरम पडेल. आता काय बॉम्बलायचं मनगटाव चुना घालून. मला आवडणारे पदार्थ घरात एकालाही आवडत नाहीत. साऱ्यांना मी मागासलेला वाटतो. मला मांजरं आवडतात, दही आवडतं. पण बायको म्हणते दही खात जाऊ नका, दमा वाढेल. तिच्या बोलण्यात तथ्य असेलही, पण सारखी कारणं कशाला सांगायची. आई असली कारणं सांगत नसे. कारण आई फक्त मुलाची इच्छाशक्ती जाणते, बायको स्वतःची सुरक्षितता बघते. भूक हा माझा स्वभाव धर्म आहे. जशी मला भूक लागते तशी झोपही लागते. 2 वेळेला पोटभर खाणं हा माझा स्वभाव धर्म. तसंच गाढ घोरासुरी झोपणं माझ्या अंगवळणी पडलंय. पण ह्या दोन्हीही गोष्टी घरातल्यांना दोष वाटतात. आज तागायत मला झोपण्यासाठी कधी झोपेची गोळी घ्यायला लागली नाही. झोप न येणं, भूक न लागणं असले श्रीमंतांचे नखरेल आजार मला कधीच झाले नाहीत. तरीही माझी झोप आणि भूक साऱ्यांच्या खिल्लीचा विषय. घरात काय नसलं की आई म्हणायची मुडद्यागत पडून राहावा. कुठं काय बोलायची सोय नसायची. कवा कवा आई रहमतपूरला पंडिताकडे जायची. हा पंडित बाबा देव माणूस. पांढरी बाराबंदी, डोक्यावर पांढरा फेटा, छपरी मिशा. महात्मा फुल्यागत दिसायचा पंडित बाबा. तो तुळशीची 5 पानं मतरून द्यायचा. पाऊस झेलत आई घरी यायची. येताना कोणाच्या बी शिवारातलं भुईमुगाचं याल वडून आणायची. शेंगा उकडून खाऊ घालायची. दिवाळीला बापूंची मनी ऑर्डर आल्यावर आईची घाई उसळायची. लाडू करायची, कडबोळी करायची, कानावलं करायची.
तिला नाजूक काय जमायचं नाही, सगळं मोठं लाटं, पर धडपड करायची. आईत एक फार दोष होता. तिला बाहेरची माणसं जेवायला आलेली आवडायची नाहीत. एरवी अंडी केली तर पातेलभर रस्सा करल, पर बाहेरचा कोणी आल्यावर 4 वाट्यावर भागवा म्हणल. तीच अवस्था चहाची. आई नुसत्या दुधाचा चहा करायची, वर वेलदोडा टाकायची. एखादा बाहेरचा माणूस आला आणि त्याला अर्धा कप दिला की आईचं टाळकं फिरलंच. मग खेकसायची माझ्यावर. आमच्या कारभारणीचं नेमकं याच्या उलट. आल्या गेलेला खाऊ पिऊ घालण्यात तिला आनंद वाटतो. आईचा चुलीपुढचा गाराडा कवा आटपायचा नाही. कवसा साळत जायला लागल्यावर तिला जरा मोकळीक मिळायला लागली. तरी तिला रानात जाया 12ची गाडी जायची. आम्ही जेवण करून दुपारची भाकरी बांधून शाळेत जायचो. तिथनं आईनं पसारा आवरायचा, भांड्याचा गाराडा घासायचा, केरसुनी फिरवायची, मग अंगावर पाणी घ्यायची. समद धुणं गठोळ्यात बांधायची, वड्याला जायची, साबण असला तर लावायची, नाहीतर सगळं धुणं पाण्यातनं काढायची. वाळवाय कुठला टाईम हो, तसंच घरी आणून वळणीवर टाकायचं. तुकडा खायला टाईम नसायचा. सोडली शेरडं का निघाली रानात. 3-3दा कुलूप ओढून बघायची. घरामोरलं दगाड दोंड नीट हायती का बघायची. धोंडा हल्ला तरी 1000 शिवी द्यायची. आपण कोणाचं घेऊ नाही, कोणाला आपलं देऊ नाही, ही तिची नीती. गरिबी असली तरी ताठ राहायची, बाया गडी वचकून असायचं. आम्हाला लहानाचं मोठं करण्यात आईची सगळी शक्ती खर्च झाली. तिला सुख कसलं ते नाही. ती कवा कोणाला काय मागायची बी नाही. आईची वडाताण मला जाणवायची, पण काय करतोय. यादवाची पोरं माझी लय दोस्त, सगळी पाणथळात रान असलेली, त्यांच्याबरोबर मी पाणथळात जायचो. कांदं, वांगी, लसूण, मोळ्याच्या शेंगा, मकची कंस, काय घावल ते आणायचो. मग आई संशयानं बघायची. कोणाच्यातनं चोरून आणलं नाही ना असं विचारायची, पण अमक्यानं दिलंय असं म्हणल्यावर खुश व्हायची. एकदा मात्र चोरी करून बी आईने माझी बाजू घेतली. शाळेत जाताना अच्युत म्हणाला, शेकूबुवाच्या पेरूच्या बागेतलंय पेरू पिकल्यात, काढायचं का. झाली की 7-8 पोरं तयार. वाट बदलून निघालो बागाकडं. माझ्या पोटात भीतीनं गोळा उठलेला. एखाद्या वक्ताला शेकूबुवानं धरलं तर काय करायचं. बाकीची कार्टी बेफिकीर घुसली पाठापाठा आत. मी बी घुसलो. 2 पेरू काढलं नाही तर आला शेकूबुवा शिव्या देत पळत. पळता भुई थोडी. बियाण्यानं बागाला काटतार लावलेली, तार माझ्या इजारीत अडकली. दप्तर सावरत सुटलो पोरांच्या मागं. कशाला गावतोय शेकूबुवाला. बुवा बोंबलत गावात गेला, घरोघर जाऊन वरडला. त्यांनी पोरसनी ओळखलं होतं. माझा थोरला भाऊ पारकास. त्याला वाटत गाठून शेकूबुवानं सगळं सांगितलं. भाऊ शाळा सुटस्तवर काय बोलला नाही. शाळा सुटल्यावर दुधी वाटायला लागल्यावर लय मारला. गावापर्यंत मारत होता मला. आई खवळल्यावर म्हणला, चोरी करायला गेला होता पेरवीच्या बागत. वैरवाशा 2च पेरू काढलं, ते बी टाकून दिलं पळताना. अरे पारकासा, तुला काय अक्कल आहे का नाही. पोर हिरवं पिवळं हस्तवर मारलं वे. अरे 2 पेरू घेतलं म्हणून बुवाच्या माळीतलं काय 4 मणी कमी झालं का. खायची वस्तू घेतली तर पाप नाही. त्या तरी भाड्याला एवढं बॉम्बलेला काय झालं. काय बोलतोय पारकास, गप बसला. आई मला म्हणली, बेस्तरवारी बाजारला जाणार आहे रहमतपूरच्या, तुला आणीन पेरू. बाजाराला पैसे नक्ती वय. अरे नेऊ की कोंबडी एखादी. असं या आदनमधनं चालायचं. घरात कायच नसलं की आई कळशी नाही तर हांडा टाळक्यावर घ्यायची. उन्हात अनात राणा चालत रहमतपूर गाठायची. तिथं एक सोनार भांडी गहाण ठेवायचा धंदा करायचा. दिलेले पैसे वसूल करताना व्याज घ्यायचा. मुदला परास कावा व्याज वाढायचं. बापूंची मनी ऑर्डर आल्यावर आड केलेली भांडी आई सोडवायची. सोनार कसा का असना, आडी अडचणीला 10-5 रुपये द्यायचा. तिची काय भांडी सोनाराच्यात हरवली. त्याच्या बदल्यात त्यानं बारकी भांडी दिली, पण त्यानंतर ती कवा भांडी गहाण टाकायला गेली नाही. हाय त्यात तुनू मुनू करून चालवायची.
श्रोते हो, हा होता चंदन बटवा या प्राध्यापक व बा बोधे यांच्या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.